IMIS J. Patil, Srimati Akkatai Nana Neji High School and Junior College, Datwad. Standard 9, Subject Mathematics Part 1st. Chapter 1st, Sets. Our part 1st of sets is completed. In this video, learn to part 2nd and part 2nd learn subset, universal set, intersection and union of sets, number of elements in sets. फर्स्ट पॉइंट सबसेट, यालाच मराठीमध्ये उपसंच असे म्हणतात. आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने हा घटक समजावून घेऊया. हियर सेट ए इज एलिमेंट ऑफ 1 2 3 4 5 6 and set B is element 1 3 5. Here every element of set B is also an element of set A. म्हणजेच B मधील सर्व घटक A या संचामध्ये आहेत. म्हणून B हा A या संचाचा उपसंच आहे. B is a subset of A. Symbolically written as, चिन्हामध्ये B हा A चा सबसेट आहे हे या पद्धतीने लिहितात. B is a subset of A. वेन डायग्रामच्या सहाय्याने आपला सबसेट लक्षात येईल. A या संचामध्ये B चे सर्व घटक अस्तित्वात आहेत, म्हणजेच B is a subset of A. काही प्रॉपर्टी आहेत, काही गुणधर्म आहेत या सबसेटचे. प्रॉपर्टीज ऑफ सबसेट. फर्स्ट प्रॉपर्टी, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतोच. सेकंड प्रॉपर्टी, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट म्हणजेच रिक्त संच, त्याच्यामध्ये कोणतेही घटक नसतात, त्यामुळे तो संच प्रत्येक संचाचा हा उपसंच असतो. डिनोटेड बाय फाय इज अ सबसेट ऑफ ए. नेक्स्ट वन प्रॉपर्टी, इफ ए इज इक्वल टू बी देन, जेव्हा ए आणि बी इक्वल सेट्स आहेत, समान संच असतील, त्यावेळी ए मध्ये व बी मध्ये घटक सारखे असतील, देन ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे ए हा बीचा उपसंच असणार आहे, त्याच वेळेला बी सुद्धा हा एचा उपसंच असणार आहे, कारण हे दोन्ही संच काय आहेत, समान संच आहेत. लास्ट वन प्रॉपर्टी, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. जर ए हा बीचा उपसंच असेल आणि बी हा एचा उपसंच आहे, याचाच अर्थ दोन्हीमध्येही घटक समान आहेत, देन ए इज इक्वल टू बी, म्हणजेच ए आणि बी हे दोन्ही संच समान संच आहेत. आपल्या नंबर सिस्टीम बद्दल आपल्याला सांगता येईल, नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ होल नंबर. होल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटिजर. इंटिजर नंबर इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर अँड रॅशनल नंबर इज अ सबसेट ऑफ रियल नंबर. नेक्स्ट, युनिव्हर्सल सेट, त्यालाच मराठीमध्ये विश्वसंच असे म्हणतात. थिंक ऑफ अ बिगर सेट विच इज अकोमोडेट all the given sets under the considerations, which in generally is known as universal set. म्हणजेच ज्या संचाच्या संदर्भात आपण विचार करणार आहोत, त्यातील सर्वात मोठ्या संचास, बाकीच्या संचांना समाविष्ट करून घेणाऱ्या अशा ह्या मोठ्या संचास आपण विश्वसंच असे म्हणणार आहोत. एक उदाहरणाद्वारे तुमच्या लक्षात येईल. नंबर सिस्टीम संख्यांच्या बाबतीत आपण पाहत असताना वास्तव संख्या म्हणजेच रियल नंबर हा सगळ्यात मोठा संख्या संच आहे, म्हणून ह्या रियल नंबरला आपण युनिव्हर्सल सेट म्हणू शकतो. आणि या युनिव्हर्सल सेटच्या संदर्भात येणाऱ्या जे काही संख्या आहेत, नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या असतील, पूर्णांक संख्या, इंटिजर्स, रॅशनल, परिमेय संख्या, ह्या सर्व संख्या ह्या युनिव्हर्सल सेट्सचे सबसेट असणार आहेत, उपसंच असणार आहेत. जनरली युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय अ कॅपिटल यू. युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी आपण कॅपिटल यू या अक्षराचा वापर करतो. अँड वेन डायग्राममध्ये युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी आपण रेक्टँगल या क्लोज्ड फिगरचा यूज करणार आहोत. इन वेन डायग्राम रिप्रेझेंट बाय अ रेक्टँगल बाय universal sets.
एक एक्झाम्पल पाहूया इथं आपण. ए इज अ सेट ऑफ एक्स. एक्स इज अ स्टुडंट्स ऑफ क्लास 9A. ए हा संच कशाचा आहे, तर 9th A मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. सेट बी एक्स सच दॅट एक्स इज अ स्टुडंट ऑफ क्लास 9B. बी हा संच क्लास 9B मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा संच आहे. अँड सी एक्स सच दॅट एक्स इज अ स्टुडंट ऑफ क्लास 9C. सी हा संच क्लास 9C मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा संच आहे. ह्या तिन्ही संचांच्या संदर्भात यू एक्स इज अ स्टुडंट ऑफ क्लास 9. क्लास 9च्या सर्व विद्यार्थ्यांचा सेट याला आपण विश्वसंच म्हणू शकतो. या वेन डायग्रामच्या सहाय्याने आपल्या लक्षात येईल यू इज अ विश्वसंच. यू इज अ युनिव्हर्सल सेट म्हणजे हा विश्वसंच आहे. याच्यामध्ये समाविष्ट असणारे सगळे क्लास 9A चे स्टुडंट, क्लास 9B चे स्टुडंट, क्लास 9C चे स्टुडंट हे सगळे त्याचे सबसेट्स आहेत. आणि ह्या क्लासच्या संदर्भात क्लास 9चे स्टुडंट्स हा सगळ्यात बिगर सेट असतो, मोठा सेट असतो. म्हणून या संचाला आपण विश्वसंच, त्यालाच इंग्रजीमध्ये युनिव्हर्सल सेट असे आपण म्हणणार आहोत. नेक्स्ट, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, यालाच मराठीमध्ये पूरक संच म्हणतात. Suppose U is a universal set. If B is a subset of U, then the set of all elements of U which are not in set B is called the complement of set B. म्हणजे विश्वसंच U हा विश्वसंच आहे, B हा विश्वसंचाचा उपसंच आहे. मग आपला असा एक संच घ्यायचा आहे की त्याच्यामध्ये यूचे एलिमेंट्स घटक असतील तरी चालतील, परंतु विच आर नॉट इन सेट बी, परंतु बी मधले त्याच्यामध्ये घटक येणे अपेक्षित नाही आहेत. अशा या संचास पूरक संच म्हणणार आहोत. कॉम्प्लिमेंट ऑफ बी म्हणजेच बीचा पूरक संच म्हणणार आहोत. पूरक संच दाखवण्यासाठी आपण बी डॅश किंवा बी डोक्यावरती सी असं स्मॉल लेटरमध्ये काढतो, बी कॉम्प्लिमेंट असा त्याचा उच्चार करतो. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट इज डिनोटेड बाय बी डॅश और बी कॉम्प्लिमेंट. बाय रूल मेथड इट इज डिनोटेड बाय बी डॅश. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी इज बी डॅश इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज एलिमेंट ऑफ यू अँड एक्स इज नॉट एलिमेंट ऑफ बी. म्हणजे यू मधले घटक असतील परंतु बी या संचातील घटक असणार नाही आहेत. अशा संचास आपण काय म्हणणार आहोत, पूरक संच, त्यालाच कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणणार आहोत. वेन डायग्रामच्या सहाय्याने स्पष्ट करायचे असल्यास यू इज अ युनिव्हर्सल सेट, बी इज अ सेट अँड रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ बी इज बी डॅश इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. हे आणखीन स्पष्टता येण्यासाठी एक उदाहरण आपण इथं घेणार आहोत. एक्झाम्पल, इफ यू इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 एलिमेंट्स अँड बी इज इक्वल टू 1 3 5 7 इन दिस 4 एलिमेंट्स, देन बी डॅश या बी या सेटचा पूरक संच आपल्याला काढायचा आहे. बी डॅश, बी डॅश मध्ये घटक कसे आहेत, यू मधलेच घटक आहेत, परंतु बी मधले त्याच्यामध्ये घटक येणार नाही आहेत. Elements of U which are not in set B is called a complement of B. पुन्हा ह्या B डॅश या सेटचा आपण पुन्हा कॉम्प्लिमेंटरी घेण्याचा प्रयत्न करूया. कॉम्प्लिमेंटरी ऑफ बी कॉम्प्लिमेंट. देन याचा जर आपण कॉम्प्लिमेंट घ्यायचा विचार केला तर यू मधले घटक पाहिजेत, परंतु ह्या बी डॅश मधले घटक नको आहेत. म्हणजेच 1 3 5 7 असे त्याच्यामध्ये घटक येतील, परंतु हा सेट तर बीचा आहे. म्हणजेच बी डॅश ऑफ डॅश इज इक्वल टू बी. म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज अ गिवन सेट इटसेल्फ. म्हणजेच पूरक संचाचा पूरक संच हा दिलेला संच असतो. काही प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ अ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए डॅश. दिलेला संच आणि त्याचा पूरक संच
यांच्यामध्ये एकही घटक कॉमन असणार नाही आहे, सामायिक असणार नाही आहे. नेक्स्ट, ए इज अ सबसेट ऑफ यू अँड ए डॅश इज अ सबसेट ऑफ यू. म्हणजे दिलेला संच हा सुद्धा विश्वसंचचा सबसेट असतो आणि त्याचा पूरक संच हा सुद्धा विश्वसंच युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो. थर्ड प्रॉपर्टी, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज अ एम्प्टी सेट. जर आपण विश्वसंचाचाच कॉम्प्लिमेंट काढण्याचा प्रयत्न केलात, विश्वसंचाचाच पूरक संच काढलात, तर त्याच्यामध्ये एकही घटक येणार नाहीत. रिक्त संच एम्प्टी सेट, दिस इज डिनोटेड बाय फाय. अँड कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. जर कॉम्प्लिमेंट सेटचा आपण जर एम्प्टी सेटचा आपण जर कॉम्प्लिमेंट काढण्याचा प्रयत्न केलात, एम्प्टी सेट म्हणजे रिक्त संच आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे त्याचा पूरक संच, त्याच्यामध्ये सर्व विश्वसंचाचेच घटक असतील, म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ अ एम्प्टी सेट इज अ युनिव्हर्सल सेट. नेक्स्ट पॉइंट, ऑपरेशन्स ऑन सेट्स. फर्स्ट, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. दोन संचांचा छेद संच. द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट इज कॉल्ड इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. म्हणजे दोन संचामध्ये सामायिक घटकांच्या पासून तयार झालेल्या संचास छेद संच असे म्हणतो. एक्झाम्पल पाहूया. ए इज इक्वल टू एक्स वाय झेड एम एन अँड बी इज इक्वल टू एम एन पी क्यू आर. In these two sets, M, N is a common elements. Then A and B are common element M and N. Then A intersection B is equal to M and N. म्हणजे त्यांच्या छेदामध्ये दोन सामायिक घटक आहेत. तेच आपण रूल मेथडने लिहायचे असल्यास A intersection B is equal to X such that X is element of A and X is element of B. वेन डायग्रामच्या सहाय्याने आपल्या लक्षात येईल, ए या संचामध्ये एक्स वाय झेड एम एन आणि बी या संचामध्ये एम एन पी क्यू आर अशा घटकांचा समाविष्ट आहे. परंतु एम एन हे कॉमन एलिमेंट्स आहेत. या कॉमन एलिमेंट्सनाच आपण काय म्हणणार आहोत, इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. हिअर एम अँड एन आर इंटरसेक्शन्स ऑफ ए अँड बी. Some properties of intersection of sets. First property, A intersection B is equal to B intersection A. A आणि B यांचा छेद हा B आणि A यांच्या छेद संचाशी समान असणार आहे. Second property, if A is a subset of B, then A intersection B is equal to A. जर A हा B चा उपसंच असेल तर A छेदात B, A छेद B हा A या संचाशी समान असतो. एक एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण पाहूया. A इज अ एलिमेंट ऑफ 2, एकच एलिमेंट आहे, अँड सेट B इज 3 एलिमेंट्स 1, 2 अँड 3. इन दिस टू सेट्स A इज अ सबसेट ऑफ B. हिअर A इज अ सबसेट ऑफ B, देन A इंटरसेक्शन B, 2 इज अ कॉमन एलिमेंट, then A intersection B is equal to 2 and 2 is a element of A. Then A intersection B is equal to A. Next, third property. If A intersection B is equal to B, then B is a subset of A. जर A छेद B हा B या संचाशी समान असेल तेव्हा B हा संच A या संचाचा उपसंच असतो. एक उदाहरणाद्वारे आपल्या लक्षात येईल इथं. A is equal to 1, 2 and B is equal to 1. Here A intersection B. 1 is a common, therefore A intersection B is equal to 1. Then A intersection B is equal to B. A intersection B मधले एलिमेंट्स आणि B या संचातील एलिमेंट्स समान आहेत, म्हणजेच A intersection B is equal to B. It means B is a subset of A. Fourth property, A intersection B is a subset of A and A intersection B is subset of B. जेव्हा आपण इंटरसेक्शन सेट्स घेतो तेव्हा ज्या दोन सेट्सचा आपण इंटरसेक्शन घेतलेला असतो त्या दोन्ही सेट्सचा इंटरसेक्शन सेट हा उपसंच असतोच. नेक्स्ट प्रॉपर्टी, A intersection A dash is equal to 5.
ए संच आणि त्याचा पूरक संच यांच्यामध्ये एकही घटक कॉमन नसतो. त्याच्यामुळं त्यांचा इंटरसेक्शन सेट छेदसंच हा आपल्याला रिक्त संच मिळतो. एक उदाहरण दिलेलं आहे इथं पहा. यू इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट विश्वसंच 1, 2, 3 हे 3 घटक आहेत. ए इज इक्वल टू 1. देन कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज a dash 2, 3 and a dash intersections a intersection a dash is a empty set. This is a phi. Therefore a intersection a dash is a phi. Next property, a intersection a is equal to a. दोन संचांचा एकाच संचाचा जर आपण इंटरसेक्शन घेतला तर तो मूळचा सेटच मिळतो. आणि लास्ट वन, ए इंटरसेक्शन फाय इज अ फाय. दिलेला संच आणि रिक्त संच यांचा आपण इंटरसेक्शन घेतलात, छेदसंच घेतलात तर त्या संचामध्ये एकही घटक येणार नाही, म्हणजेच एम्प्टी सेट राहील. त्याच आपण फाय या चिन्हाने डिनोट करणार आहोत. नेक्स्ट, युनियन ऑफ टू सेट्स. दोन संचांचा संयोग संच. ऑल एलिमेंट्स ऑफ बोथ सेट्स इज कॉल्ड अ युनियन ऑफ टू सेट्स. दोन्ही संचामध्ये असणाऱ्या सर्व घटकांना आपण संयोग संच म्हणणार आहोत, युनियन सेट म्हणणार आहोत. एक्झाम्पल पाहायचं, ए इज इक्वल टू एक्स वाय झेड एम एन अँड बी इज इक्वल टू एम एन पी क्यू आर. दोन्ही घटकामध्ये असणारे सर्व एलिमेंट्स म्हणजेच ए युनियन बी इज इक्वल टू एक्स वाय झेड एम एन आर रिपीटेड, देन राईट इन 1 टाइम्स अँड नेक्स्ट पी क्यू आर. हेच आपण रूल मेथडनं लिहित असताना ए युनियन बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज एलिमेंट ऑफ ए ऑर एक्स इज एलिमेंट ऑफ बी. युनियनमध्ये दोन्हीमधले घटक आपण समाविष्ट करून घेतो. इंटरसेक्शनमध्ये दोन्हीमध्ये असणारे फक्त कॉमन एलिमेंट्स यांचा आपण विचार करतो. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ सेट्स. ह्या संयोग संचाचे काही गुणधर्म आहेत. पहिला गुणधर्म, ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. दोन्ही एचा बीशी संयोग किंवा बीचा एशी संयोग दोन्ही संच काय असणार आहेत, समान असणार आहेत. सेकंड प्रॉपर्टी, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल टू बी. पहा एक्झाम्पल, ए इज इक्वल टू 2 अँड बी इज इक्वल टू 1, 2, 3 या दोन्ही सेटवरून लक्षात येईल की ए इज अ सबसेट ऑफ बी. ए हा बीचा सबसेट दिला असेल तर ए युनियन बी याच्यामध्ये काय घटक येणार आहेत, 2, 1, 2, 3 याच्यामधले सर्व घटक म्हणजेच 1, 2, 3. 2 इज रिपीटेड, देन राईट इन ओनली 1 टाइम्स. Therefore A union B is equal to 1, 2, 3 and set B's elements is 1, 2, 3. Therefore A union B is equal to B. Next one property, A is a subset of A union B and B is a subset of A union B. जेव्हा दोन संचांचा संयोग संच घेतो तेव्हा ते दोन्ही संच या संयोग संचाचे उपसंच असतात. नेक्स्ट प्रॉपर्टी, A union A dash is equal to universal set. सेट दिलेला संच आणि त्याचा पूरक संच ह्या दोन्हींचाही संयोग घेतला तर आपल्याला विश्वसंच मिळेल. कारण ए आणि ए डॅश या दोन्हीमधलेही घटक या विश्वसंचामध्ये समाविष्ट असणार आहेत. एक्झाम्पल पाहूया. यू इज इक्वल टू 1, 2, 3 विश्वसंचामध्ये 3 घटक आहेत. ए इज इक्वल टू 1, देन ए डॅश इज इक्वल टू 2, 3 कॉम्प्लिमेंट ऑफ ए, म्हणजे यू मधले घटक पाहिजेत परंतु ए मधले घटक नको आहेत, म्हणजेच ए डॅश इज इक्वल टू 2 and 3. देन ए युनियन ए डॅश, ए आणि ए डॅश यांचा जर संयोग घेतला आपण 1, 2, 3 हेच 3 एलिमेंट्स मिळतात जे विश्वसंचामध्ये आहेत. म्हणून ए युनियन ए डॅश इज इक्वल टू यू म्हणजेच विश्वसंच. नेक्स्ट वन प्रॉपर्टी, ए युनियन ए डॅश इज इक्वल टू ए. स्वतःचा संचाचा संयोग घेतला तर तो स्वतःच संच मिळतो. लास्ट वन प्रॉपर्टी, ए युनियन फाय इज इक्वल टू ए. ए या सेट आणि रिक्त संच यांचा जर आपण संयोग घेतला तर एच हा सेट मिळणार आहे. एक्झाम्पल, ए इज इक्वल टू 2, 3 फाय इज एम्प्टी सेट, देन युनियन ऑफ ए
and phi is equal to 2, 3, then similarly to A set. Therefore, A union A phi is equal to A. नेक्स्ट डिसजॉईंट सेट्स विभिन्न संच म्हणजेच दोन्ही संचामध्ये एकही घटक सामायिक नसेल त्या संचास आपण विभिन्न संच असं म्हणतो. नॉट अ सिंगल एलिमेंट इज अ कॉमन इन सेट्स इज कॉल्ड डिसजॉईंट सेट्स. एकही सिंगल एलिमेंट कॉमन असणार नाही. एक्झाम्पल, A is equal to XYZ and B is equal to PQR. Here, not a element are common, then set A and set B are disjoint set. In Venn diagram, two sets are separately because not any common elements in these two sets. Every set and its complementary set is the disjoint set. नेक्स्ट, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट म्हणजे संचामधील घटकांची संख्या. लेट A is equal to A, E, I, O, U. In these sets, 5 elements. The number of elements in set A is 5. It is denoted by number of A is equal to 5. A या संचामध्ये 5 घटक आहेत. तेच आपण दाखवत असताना n कंसामध्ये A बरोबर 5 म्हणजेच वाचत असताना नंबर ऑफ A इज इक्वल टू 5. नेक्स्ट, नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स. नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स. A is equal to 1, 2, 3 and B is equal to 2, 4, 6. The number of A is 3 elements. Number of B is 3 elements. Then number of A plus number of B is equal to 3 plus 3 is equal to 6. This is equation number 1. Next, in these two sets, union sets, A union B is equal to 1, 2, 3, 4, 5. 2 is repeated, then write in only one times. Then number of A union B is equal to 5. A intersection B, both are common element is 2. Then A intersection B is equal to a single element. The number of A intersection B is equal to 1. Add these two numbers. Number of A union B plus number of A intersection B is equal to 5 plus 1 is equal to 6. This is equation number 2. By 1 and 2, right sides are equal, fix 6. Then left sides are equal. Therefore, formula number of A plus number of B is equal to number of A union B plus number of A intersection B. Here, part second of sets is complete. Thank you.